आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडतोय, तर आज आणि उद्याही अनेक भागात पावसाचा अंदाज आहे। मान्सूनने आजही आणखी पुढे चाल करत काही भाग व्यापलाय। मान्सून 3 ते 4 दिवसात संपूर्ण देश व्यापेल अशी ही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। राज्यातील अनेक भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे, तर पुढील 5 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे। आज कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। नाशिक आणि खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे। उद्यापासून पुढील 4 दिवस कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर उद्या मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। शनिवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा वगळता इतर भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात, मात्र सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे असं हवामान विभागाने म्हटलंय। मान्सूनच्या वाटचालीसाठीही पोषक हवामान होतं, त्यामुळे मान्सूनने आज पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली। मान्सूनची सीमा आज जैसलमेर, बिकानेर, झुंझुनू, भारतपूर, रामपूर, सोनीपत आणि अनूपनगर भागात होती। मान्सून पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये देशाचा उरलेला भाग व्यापून पूर्ण देश काबीज करेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेट्ससाठी अॅग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।